तिळगुळाचे लाडू असो किंवा चिक्की असो, सगळ्यासाठी पाक हा करावाच लागतो. पण आज आपण जरा सुद्धा पाक न तयार करता अगदी शेवटचा लाडू सुद्धा सहजपणे वळता येईल असं मिश्रण तयार करणार आहोत. जरा सुद्धा पाक न तयार करता कुकरमध्ये फक्त एक शिट्टी घेऊन आपण हे तिळाचे लाडू तयार केलेले आहेत. हे मिश्रण बघा, अगदी शेवटचा लाडू वळते तरी सुद्धा सहजपणे आपल्याला हा लाडू वळता आला आहे. जरा सुद्धा पाकाचं टेन्शन न घेता आज आपण तिळाचे लाडू बरोबरीने तिळाची ही चिक्की अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मऊ लुसलुशीत वडी तयार करणार आहोत. ही वडी सुद्धा ना अगदी आपली पेड्याचं जसं मिश्रण होतं ना तशी मऊसूत तयार होते. बऱ्याच जणांना काय असतं, कॅप लावलेली असते, कोणाला दाताचा त्रास असतो, कोणाला कवळी लावलेली असते. वयोवृद्धांना तिळाचे लाडू खाता येत नाही, त्यांच्यासाठी ही अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी कुकरच्या एका शिट्टीमध्ये कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर पाहू शकतात इथं बघा, तिळाचे लाडू आणि चिक्कीही बनवलेली आहे. तर ही पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं आपल्याला 2 भांडे घ्यायचे आहेत. आता इथं बघा, आपल्याला एका पात्रामध्ये काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये 2 वाट्या गूळ घ्यायचा आहे. आता जे मोठं भांडं आहे, तर इथे मी एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं घेतलेलं आहे. तर हे एकावर एक आपल्याला कुकरमध्ये ठेवायचे आहेत. तर एका बघा भांड्यामध्ये 2 वाट्या गूळ घेतलेला आहे आणि एका भांड्यामध्ये 1.5 वाटी घेतलेला आहे. आता 1.5 वाटीचं जे भांडं आहे, तर ते आपल्याला खाली ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती ज्या भांड्यामध्ये आपण 2 वाट्या गूळ घातलेला आहे, तर ते त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी अजिबात जाता कामा नये. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरून एक डिश पालती घालायची आहे किंवा एखादं झाकण ठेवायचं आहे. आता इथं कुकर घ्यायचं आहे. कुकरमध्ये काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये हे जे गूळ आहे, तर हा गूळ आपण काय करणार आहोत, कुकरच्या एका शिट्टीमध्ये वाफेत हा मेल्ट करून घेणार आहोत. आता त्याच्यामध्ये पाणी जाऊ नये याच्यासाठी बघा, एक मी मोठी प्लेट त्याच्यावर पालती घातलेली आहे. आता कुकरला झाकण लावायचं आणि एक शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे. इकडे गॅस चालू केलेला आहे आणि कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे. आता बघा, एकीकडे कुकर ठेवलेला आहे आणि दुसऱ्या गॅसवर आपल्याला काय करायचं आहे, शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आता इथं बघा, शेंगदाणे आपल्याला काय करायचे आहेत, मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. चांगले शेंगदाण्याला डाग पडेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आता इथं पाहू शकतात शेंगदाणे मस्त असे भाजलेले आहेत. आता शेंगदाणे चांगले भाजले की त्याला काय होतात, असे डाग पडतात. मग ते शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तुम्हाला सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर बघा, इथे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि ते शेंगदाणे आपल्याला थंड करण्यासाठी एका पात्रामध्ये म्हणजे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. आता तीळ हे पटकन भाजले जातात. तर काय करायचं, मंद गॅसवर आपल्याला काय करायचं, मध्यम गॅसवर फक्त 2 ते 3 मिनिटामध्ये हे शेंगदाणे भाजतात आणि सॉरी म्हणजे तीळ भाजतात. तर तीळ भाजले की काय होतं, त्याचा थोडासा कलर चेंज होतो. तर बघा, न भाजलेले बघा तीळ एकदम सफेद पांढरे दिसतात आणि भाजलेले थोडेसे असे तांबूस रंगाचे दिसतात. तीळ काढून घेतलेले आहेत. आता बघा, इथं बघा, 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे याचे आपण लाडू बनवणार आहोत आणि 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाणे. तर याची आपण तिळाची वडी बनवणार आहोत. आता सुरुवातीला बघा, तिळाची वडी बनवायची आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, तीळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. त्यातले थोडेसे शिल्लक ठेवायचे आहेत, उरून ठेवायचे आहेत तीळ. नंतर आपल्याला वडीवर सजावटीसाठी आणि त्याचं मस्त असं बारीक मिश्रण बनवून घ्यायचं आहे.
तुम्हाला सविस्तरपणे मी पूर्ण साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि पुढे जाऊन मी तुम्हाला समजून सांगणारच आहे. म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल, की कोणतं किती सामान घेतलेलं आहे. आता बघा इकडं कुकरला एक शिट्टी झालेली आहे आणि बघा कुकरची हवा गेलेली आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, गूळ हा आपला मेल्ट झालेला आहे. तर बघा कुकरच्या फक्त एका शिट्टीमध्ये पाहू शकतात गूळ हा पूर्ण असा वितळला जातो वाफेमध्ये. त्याच्यामध्ये अशी कसलीच म्हणजे असे खडे वगैरे राहत नाहीत. आता बऱ्याच वेळा काय होतं लाडू बनवायचे असतात, तर तिळाची वडी बनवायची असते. मग पाक कसा बनवायचा? हाताला खूप चटके बसतात. पुन्हा पाक परफेक्ट झाला की नाही कसे ओळखायचे म्हणजे कसा ओळखायचा? लाडू एकदम परफेक्ट होतील की नाही? याचं टेन्शन भरपूर म्हणजे टेन्शन असतं. त्याच्यासाठी बघा हाताला चटका न बसता फक्त कुकरच्या एका शिट्टीमध्ये आज आपण तिळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू आणि तिळाची वडी म्हणजेच बर्फी बनवणार आहोत. तर बघा ते आपल्याला एका पात्रामध्ये काढून घ्यायचं आणि तिळाचं आणि त्याचं मिश्रण बघा मी एका पात्रामध्ये काढून घेतलेलं आहे आणि गूळ हा आपल्याला चांगला मेल्ट झालेला काय करायचं चमच्याने असा मिक्स करून घ्यायचा. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं. अर्धा चमचा आपल्याला इलायची पूड घालायची. चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं. तूप घातल्याने काय होतं, आपण जी वडी बनवणार आहोत की नाही, तर ती खूप अशी टेस्टी लागते. खायला खूपच म्हणजे चवदार आणि चविष्ट लागते. आता मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचं, आपल्याला हा जो गूळ आहे, तर हा गूळ आपल्याला काय करायचा आहे, शेंगदाण्याच्या आणि तिळाच्या मिश्रणामध्ये काढून घ्यायचं आहे. जर तुमचं हे गुळाचं जर मोठं भांडं असेल ना, तर त्याच्यामध्येच तुम्ही शेंगदाण्याचं आणि तिळाचं मिश्रण तुम्ही टाकू शकतात आणि मिक्स करू शकतात. चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं. पण चमच्याने एकसारखं मिक्स करता येत नाही म्हणजे होत नाही. तर काय करायचं, हाताने आपल्याला पूर्ण हे मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आपण जो गूळ मेल्ट करून घेतला होता, तर अजिबात त्या भांड्याला कसलाच गूळ राहिलेला नाही. तर पूर्ण गूळ काढून घ्यायचा. आता 2 भांड्यामध्ये आपण गूळ हा कुकरमध्ये मेल्ट करण्यासाठी ठेवलेला होता. तर मी काय केलं, एकाच भांड्यामधला गूळ घेतलेला आहे, वडीसाठी जो ठेवलेला होता, तर तो आणि बाकीचं जे एक भांडं आहे गुळाचं, मी तसंच कुकरमध्ये ठेवलेलं आहे झाकून. कारण ते कसं थंड होऊ नये म्हणून. आता बघा एकजीव हे करून घ्यायचं आहे मिश्रण. मस्त असं इथं आपलं बर्फी सेट करण्यासाठी बघा इथं मिश्रण हे तयार झालेलं आहे. आता इथं बघा माझ्याकडं मी एखादं म्हणजे पात्र वगैरे नाही. तर जर तुमच्याकडे एखादं पेड्याचं म्हणजे बॉक्स असतो, तर त्या बॉक्समध्ये जरी तुम्ही ही वडी सेट करण्यासाठी ठेवली ना, तरीसुद्धा चालेल. पण माझ्याकडे नाहीये. म्हणून मग मी काय केलं, एक ताट घेतलं स्टीलचं, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आतून पूर्ण बाजूने आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये वडी ही सेट करण्यासाठी ठेवायची आहे. आता हे तुम्हाला वाटत असेल, की हे असं जास्त सुक्क असं म्हणजे कोरडं-कोरडं मिश्रण वाटतं. पण अजिबात घाबरू नका. एकदम अशी तोंडात टाकताच विरघळणारी एकदम अशी खुसखुशीत अशी ही वडी सेट होते आणि बघा हाताने आपल्याला चोपून असं म्हणजे ताटामध्ये हे मिश्रण असं दाबून-दाबून हे पसरून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला काय करायचं एकदम अशी हे एकसारखं हे वडीत थापून घ्यायची आहे. तर मी इथं वाटी घेतली आणि वाटीला तूप हे न लावता बघा तूप, तेल न लावता अगदी वाटीने मी पूर्ण वडी हे सेट करून घेतलेली आहे, थापून घेतलेली आहे. नंतर याच्यावरून जे आपण थोडेसे तीळ शिल्लक ठेवले होते की नाही, तर ते तीळ याच्यावरून घालायचे आणि थोडेसे पिस्त्याचे काप घालायचे आहेत. म्हणजे ही आपली जी बर्फी आहे, म्हणजेच वडी, तर ही दिसायला खूप आकर्षक दिसते आणि नंतर वडीवरून आपण काय करायचं सजावटीसाठी हे जे पिस्ते आणि तीळ घातलेले आहे त्याच्यावरून वाटीने फिरवायचं म्हणजे ते पूर्ण असे छान वडीमध्ये सेट होतात. नंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आता लाडू बनवण्यासाठी जे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले होते, तर ते असे मोठे-मोठे शेंगदाणे आपल्याला प्लस मोडवर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आणि 1 वाटी तीळ आहेत. तर काय करायचं, तीळ हे अर्धेच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे, ते बारीक करून घ्यायचे आणि अर्धे तसेच ठेवायचे आहेत. आता हे बघा बारीक केलेले शेंगदाणे आणि तीळ आपण त्याच पात्रामध्ये घेणार आहोत. मी आता कसं कढईमध्ये, पॅनमध्येच वडीचं पण मिश्रण मिक्स करून घेतलं होतं. आता जास्त भांड्याचा पसारा न करता किंवा जास्त भांडे खराब न करता कमी भांड्यामध्ये बघा आपण पूर्ण हे दोन्ही रेसिपी बनवणार आहोत.
तर मी त्याच कढईमध्ये बघा मी पूर्ण मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि आता हा जो गूळ मेल्ट करायला ठेवलेला होता की नाही, तर एक भांडं आपण काढून घेतलेलं होतं आणि हे जे भांडं होतं, मी तसंच कुकरमध्ये पाण्यात थोडंसं कुकरच्या तळाला थोडं पाणी होतं. तर त्यातच मी ही वाटी ठेवली होती झाकण ठेवून. तर बऱ्यापैकी हे गूळ हा मेल्ट झालेला गरम आहे म्हणजे कोमट आहे. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे तूप. याने काय होईल, जे आपण लाडू बनवणार आहोत की नाही, तर ते खायला खूप स्वादिष्ट लागतात. चवीला खूप भारी लागतात. तर एकदा तुम्ही नक्कीच ही बर्फी, तिळाची बर्फी आणि हे तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू नक्कीच बनवून बघा. आज आपण फक्त कुकरच्या एका शिट्टीमध्ये तिळगुळाचे लाडू आणि तिळाची वडी ही बनवलेली आहे. आता आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, परत हे मिश्रण जे घेतलेलं होतं, तर ते पॅन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो गूळ मेल्ट करून घेतलेला होता आपण तर त्याच्यामध्ये तूप आणि इलायची पूड घातलेली होती. अगदी अर्धा चमचा इलायची, छोटा चमचा अर्धा चमचा इलायची घातलेली होती. तर ते मिश्रण मिक्स केलेलं आपल्याला या शेंगदाण्यामध्ये आणि तिळाच्या मिश्रणामध्ये काढून घ्यायचं आहे. तर पाहू शकतात गूळ अजिबात म्हणजे वाटीला चिटकलेला नाही भांड्याला. आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचा आणि नंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे लाडू वळवण्यासाठी आपल्याला लाडू बनवण्यासाठी हे मिश्रण तयार होतं. अगदी बघा कोणीही सहज हे लाडू आणि ही तिळाची बर्फी बनवू शकेल. आता संक्रांत जवळ आलेलीच आहे. तर चला आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता बघा आपल्याला लाडू वळवण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे. अगदी सहज तुम्ही हे लाडू बनवू शकतात. तर अगदी एका हाताने हे लाडू सहज बनवता येतात. बघा काय गोल गरगरीत असे हे लाडू बनवून येतं, तयार होतात. आता संक्रांतीसाठी तुम्ही हे लाडू कोणाला गिफ्ट म्हणून तर हे तिळगुळाचं जे मिश्रण आहे याच्यापासून एकदम छोटे-छोटे लाडू बनवून तुम्ही हे अ, तुमच्या पाहुण्यांना किंवा मैत्रिणींना किंवा मित्रांना, नातेवाईकांना कोणाला गिफ्ट म्हणून तुम्ही हे बॉक्समध्ये पॅक करून हे तिळगुळ तुम्ही देऊ शकतात. एकदम छोटे-छोटे लाडू बनवायचे आणि हे लाडू, तिळाची बर्फी तुम्ही ही देऊ शकतात. बॉक्समध्ये पॅक करायची आणि तुम्ही कुठेही म्हणजे मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना पाठवू शकतात. बघा अगदी शेवटचा लाडू वळते, तरीसुद्धा अगदी सहज वळला जातो. एवढं हे मिश्रण म्हणजे बघा अजिबात कडक होत नाही, काहीच नाही. एकदम सहज हा लाडू शेवटचा सुद्धा लाडू बघा अगदी सहज वळवता येतो. इतके मस्त हे लाडू बनवून इथं तयार झालेले आहेत. तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी? आता इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहतच आला आहात, तर पटकन एक लाईक करा पाहू. आता बघा लाडू आपले बनवून झालेले आहेत आणि इकडं आपली वडी सुद्धा सेट झालेली आहे मस्त अशी. आता लगेच आपल्याला काय करायचे आहे, ही वडी सेट झालेली काय करायचं ताट घ्यायचं आणि सुरीच्या सहाय्याने आपल्याला ती तुमच्या आवडीच्या आकारानुसार तुम्ही ही कट करू शकतात. अगोदर बघा अशी उभे काप करून घ्यायचे आहेत आणि नंतर तुमच्या आकारानुसार म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार कट करू शकता. चौकोनी किंवा असा तुम्हाला जसा हवा आहे तसा. तर मी चौकोनी आकाराची बघा, मध्यम आकाराच्याच जास्त मोठ्या नाही आणि जास्त छोट्या पण नाही. मी मध्यम आकाराच्या चौकोनी वड्या कट करून घेते. ही वडी की नाही तोंडात टाकताच अगदी विरघळणारी मऊसूत अशी ही तिळाची बर्फी बनवून तयार होते. नक्कीच तुम्ही ट्राय करा. बघा साइड्सच्या कसं साइडचा आकार व्यवस्थित आलेला नसतो. एकसारख्या वड्या निघत नाहीत म्हणून मी साइडचा जो भाग आहे तर तो काढून घेतला आणि बघा काय मस्त अशा चौकोनी आकाराच्या मस्त अशा इथं वड्या बघा पडलेल्या आहेत. एकदम अशा बघा मऊसूत आणि एकदम अशा तोंडात टाकता जिभेवर विरघळणाऱ्या इथं आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि तिळाचे लाडू पण बनवून तयार झालेले आहेत. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल ना, तर प्लीज एक लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकतात. म्हणजे त्यांना सुद्धा अशाच झटपट आणि युनिक अशा रेसिपी
अ, बनवायला म्हणजे उपयोगी पडेल हा व्हिडिओ पाहून. तर बघा काय सुरेख अशा इथं आपल्या तिळाच्या वड्या आणि तिळाचे लाडूसुद्धा बनवून तयार झालेले आहेत. जर तुम्हाला आजची रेसिपी थोडी देखील आवडली असेल ना, प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही जर सबस्क्राईब केलं नसेल ना, तर पटकन सबस्क्राईब करा. तर पाहू शकतात काय मस्त अशी इथं वडी झालेली आहे. आता मी तुम्हाला हातावर मोडून पण दाखवते. अगदी मऊसूत अशी बघा, जिभेवर विरघळणारी ही मऊसूत अशी आपली तिळाची वडी इथं बनून तयार झालेली आहे. तर पाहताच तुमच्या लक्षात आलंच असेल, की बघा रिझल्ट आपल्या म्हणजे तुमच्या समोरच आहे, की किती मऊसूत आणि बघा एकदम तोंडात टाकताच विरघळणारी इथं आपली बर्फी तयार झालेली आहे. आता तुम्हाला तसंच मी तुम्हाला लाडू देखील दाखवते, की अजिबात लाडू हे कडक बनत नाहीत. बर्फीसुद्धा कडक अजिबात बनत नाही. अगदी बघा ज्यांना दातं नाहीत ते सुद्धा हे लाडू आणि ही बर्फी सहज म्हणजे खाऊ शकतील एवढी ही मऊसूत अगदी तोंडात टाकता जिभेवर विरघळणारी ही बर्फी आणि लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही पण एकदा नक्कीच आता संक्रांतीसाठी ही बर्फी, तिळाची वडी आणि तिळाचे लाडू बनवून बघा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही बनवलेली वडी आणि लाडू कसे झाले ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तर त्या सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा.